टेटवली गावचे पोलीस पाटील आतिश भागवत यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण क्रीडा मंचावरती आसन व्हायचे. आतिशजी भागवत नेहमी क्रीडा क्षेत्रातील एक मोठं नाव, नेहमीच मंडळाला प्रत्येक ठिकाणी सहकार्य त्यांचं लाभत असतं. पंचांच्या इशाऱ्यावर वाईट चेंडू पाण्या बोलतोय सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. एक धाव मात्र निश्चितच मिळणार आहे ती टेटवली या संघाला. फ्रेंड सर्कल टेटवली आणि साई देवळ निगडे या संघांमध्ये सुरू असलेला सामना. पंचांचा इशारा तो वाईट चेंडू, अतिरिक्त धाव संख्या मिळते ती फ्रेंड सर्कल टेटवली या संघाला. निगडे संघाचा गोलंदाजी करतो. अतिशय सुंदर असा चेंडू आणि पंचांचा इशारा येतोय. फलंदाज बाद होतोय. मोठा धक्का बसतोय तो फ्रेंड सर्कल टेटवली या संघाला. आणि अतिशय सुंदर अचूक टप्प्यावर केलेली गोलंदाजी. फलंदाज बाद होतोय. अतिशय आपल्या संघाला उपयुक्त अशी गोलंदाजी करतोय. सलग 2 चेंडूवरती 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवतोय तो निगडे संघाचा गोलंदाज. एक नावाजलेला गोलंदाज वयाने छोटा आहे परंतु त्याच्याकडे गोलंदाजीचं स्किल मात्र मोठं आहे असा हा गोलंदाज. बहुया हॅट्रिकचा चेंडू आहे आणि सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू, अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच निगडे संघाला उपयुक्त असलेली गोलंदाजी. एक छोटा गोलंदाज पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 3. आता या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित असलेले टेटवली गावचे पोलीस पाटील आणि आमचे मित्र आतिशजी भागवत यांचं स्वागत संदीप दादा सकपाळ यांच्या शुभास्ते करण्यात यावं अशी मी त्यांना विनंती करतो. आतिश भागवत एक दापोली तालुक्यातील नावाजलेलं असं व्यक्तिमत्व आणि क्रीडा क्षेत्रामध्ये नेहमीच भरीव असं योगदान नेहमीच लाभत असतं असे आतिशजी भागवत आज टाळसुरे क्रीडा नगरीमध्ये आलेले आहेत. आम्ही मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो. पुन्हा जाऊया आपण मैदानाकडे. धाव संख्या 3 वर थांबलेली आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी निगडे संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. या चेंडूवर मात्र निश्चितच 2 धावा मिळणार आहेत त्या फ्रेंड सर्कल टेटवली संघाला. सामना 3 षटकांचा आहे त्यामुळे आक्रमक अशी फलंदाजी निश्चितच फ्रेंड सर्कल टेटवली संघातील फलंदाजांना करावी लागणार आहे. सामन्यातील दुसरं षटक सुरू आहे. दुसऱ्या षटकातील हा चेंडू आणि या चेंडूवर मात्र फलंदाज बाद होतोय, माघारी परततोय. मोठा धक्का बसतोय तो फ्रेंड सर्कल टेटवली संघाला. आतापर्यंत भरीव अशी कामगिरी निगडे संघाचे गोलंदाज करतात आपल्या संघासाठी आणि तेवढीच मोलाची साथ त्यांचे खेळाडू क्षेत्ररक्षण करून देत आहेत गोलंदाजाला. सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्यावर केलेली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते टेटवली संघातील खेळाडूंना. काही 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 5 आणि या सामन्यातील तिसरा आणि अंतिम षटक निगडे संघाचे गोलंदाज एक नावाजलेला अनुभवी गोलंदाजी करतोय. पाहूया आपल्या गोलंदाजीवर कशा पद्धतीने आपल्या संघासाठी कमीत कमी धावा देऊन जास्तीत जास्त विकेट घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. पहिल्या चेंडूवरती पंचांचा इशारा येतोय. 1 धाव मिळते ती फ्रेंड सर्कल टेटवली या संघाला. धाव संख्या 1 निवडते. धाव संख्या झालेली आहे 6. फलंदाज बाद होतोय. पुन्हा एकदा टेटवली संघाला मोठा धक्का बसतोय. या सामन्यातील शेवटचं षटक सुरू आहे आणि हा झेलबाद होता असता फलंदाज वाचलेला आहे. पाहूया पुढील चेंडूवरती काय होत आहे.
आणि हा षटकार, परंतु या सामन्यांमध्ये षटकार आपल्याला चालणार नाही, त्यामुळे फलंदाज बाद होतोय. या षटकातील शेवटचे 2 चेंडू आणि हा देखील चेंडू फलंदाजाकडून थोडस गचाळ क्षेत्ररक्षण होत आहे आणि ओव्हर कॉन्फिडन्सच्या नादामध्ये हा चौकार जातोय. 4 धावा मिळत आहेत त्या फ्रेंड सर्कल टेटवली संघाला. पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करतो. फ्रेंड सर्कल टेटवली संघाचा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होतो. पहिला चेंडू आणि या चेंडूवर मात्र निगडे संघाच्या फलंदाजाने 1 धाव आपल्या संघासाठी मिळवलाय. 1 धावेने आपल्या संघाचं खातं खोलतोय. पुन्हा एकदा 1 धाव. अतिशय सुंदर अशी फलंदाजी. प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा पुरेपूर प्रयत्न आणि यश देखील त्यांना मिळत आहे. तिसरा चेंडू आणि तिसऱ्या चेंडूवर देखील 1 धाव. प्रत्येक चेंडूवरती 1-1 धाव जमून आपल्या संघाला विजयाच्या समीप नेऊन ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय तो निगडे संघाचा फलंदाज. याही चेंडूवरती 1 धाव. अतिशय सुंदर फलंदाजी. आपल्या संघाला उपयुक्त अशी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो निगडे संघाचा फलंदाज. आणि या चेंडूवर देखील 1 धाव. 5 चेंडू आणि 5 धावा. अतिशय सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एकही चेंडू निर्धाव जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेतोय तो फलंदाज. आणि हा पंचांचा इशारा येतोय. नो चेंडू, नो +1 असे एकूण 2 धावा मिळतात त्या निगडे संघाला. धाव संख्या पोहोचलेली आहे 7. 5 चेंडू आणि 7 धावा झालेल्या आहेत. सामना जिंकण्यासाठी एकूण 12 धावा करायच्या आहेत. पाहूया या षटकातील शेवटचा चेंडू आणि या चेंडूवर देखील पुन्हा एकदा 1 धाव. धाव संख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8. धाव संख्या झालेल्या 8. अजून देखील 12 चेंडू मध्ये हा सामना जिंकण्यासाठी निगडे संघाला 4 धावांची आवश्यकता आहे. दुसरं षटक सुरू होत आहे आणि या चेंडूवर मात्र पंचांचा इशारा येतोय. काय येतोय? 2 धावा. पंचांचा इशारा 2 धावा येतोय. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा 1 धाव या चेंडूवरती. आणि 12 धावा पूर्ण करतोय तो निगडे संघ. विजयी होतोय. विजयी संघाचं